हाय, तर मी आज तुमच्यासोबत अख्खा मसूरची भाजीची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी मसूर घेतला आणि 2 ते 3 तास भिजवला आणि अशा प्रकारे कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या करून घेतल्या. आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये 3 लसणाच्या पाकळ्या, थोडी अद्रक आणि कोथिंबीर टाकून त्याची मीडियम अशी पेस्ट करून घेतली. तर अशा प्रकारे मसूर शिजवायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकले आणि त्यामध्ये मी खडे मसाले टाकले, जसे की तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, जिरे, थोडी वेलची टाकून फ्राय केला आणि त्यामध्येच 2 बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि सोबतच 2 मिरच्या पण टाकल्या. त्यानंतर एक मोठा टोमॅटो चिरून टाकला आणि वरतून थोडंसं मीठ टाकलं टोमॅटो भाजण्यासाठी. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद, थोडं धणे पावडर, गरम मसाला, लाल पावडर आणि घरातला लाल मसाला टाकायचा आणि ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जी पेस्ट बनवली होती कोथिंबीर लसणाची, ती टाकून घ्यायची आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित भाजून झाले की त्यामध्ये जी अख्खा मसूर शिजवलेली आहे ती टाकायची आणि वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर 5 ते 10 मिनटं उकळी येऊ द्यायची. तर अशा प्रकारे भाजी रेडी होते आणि ही भाजी खूप छान लागते. वरतून जर तुम्ही लिंबू पिळलं तर खूपच छान लागते आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली आहे. तर ही तुम्ही चपाती भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.